कुरुंदवाड शहराच्या विकासाचे शिल्पकार विक्रमी नगराध्यक्ष लोकनेते जयरामबापू पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी रविवारी सायंकाळी 4 वाजता वृंदावन मंगल कार्यालय इथं सर्वपक्षीय नागरिकांची बैठक आयोजित केली। या बैठकीत आमदार अशोकराव माने, माजी आमदार उल्हासदादा पाटील, उद्यान पंडित गणपतराव पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दरगू गावडे, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसे पाटील, अनिलराव यादव, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, बापूचे बंधू वसंतराव पाटील, युवा नेते नगरसेवक विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी स्वर्गीय बापूंच्या सोबत चांगल्या वाईट परिस्थितीत लहानपणा कायम सोबत असणारे कुरुंदवाडचे ज्येष्ठ नेते, शिक्षण सम्राट माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील यांची स्वर्गीय जयरामबापू पाटील पुतळा समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली। यावेळी बोलताना दत्त समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव पाटील म्हणाले, स्वर्गीय जयरामबापू पाटील यांचं नेतृत्व लोकाभिमुख, सर्वांना सोबत घेऊन जाणारं बहुजनांचे खंबीर नेतृत्व आजही प्रेरणादायी आहे। बापूंच्या कार्याची आठवण जपण्यासाठी आणि भावी पिढ्यांना त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा यासाठी स्मारक उभारणं अत्यंत आवश्यक आहे। हे स्मारक त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा संदेश देणारं प्रेरणास्थान ठरेल असं प्रतिपादन दत्त समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांनी केलं। यावेळी बोलताना हातकणंगले विधानसभेचे आमदार अशोकराव माने म्हणाले, स्वर्गीय जयरामबापू पाटील यांचे कार्य समाजाला दिशा देणार आहे। त्यांचं स्मारक उभारणी करून विचारांचा वारसा जपण्याचा एक प्रयत्न आहे। सर्वांच्या सहभागातूनच हे कार्य पूर्णत्वास होईल असा विश्वास व्यक्त केला। सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी केलं। माजी आमदार उल्हास पाटील, माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसे पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दरगू गावडे, अनिलराव यादव, वसंतराव पाटील, राजू आवळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, सुनील चव्हाण, माहेश्वर आवळे, सुनील कुरुंदवाडी, आयुब पट्टेकरी, राजगोंड पाटील, बाळासोद दिवटे, डॉक्टर राजेश पट्टेकरी, अप्पासू बंडगर, डॉक्टर एस के माने, डॉक्टर अमित सुतार, अरुण भविरे आदींनी मनोगत व्यक्त केले। या बैठकीत स्मारकासाठी योग्य जागा निश्चित करणं, आराखडा तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली। यासाठी लवकरच एक समिती स्थापन करून पुढील कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी नगरसेवक प्रदीप चव्हाण, तानाजी आलासे, दीपक परेट, विशाल पाटील, नगरसेवक अलका पाटील, आयशा भागवान, रुक्षाना भागवान, सुजाता जाधव यांच्यासह सातापा बागडी, आनंदराव लांडगे, मोनाप्पा चौगुले, प्रफुल्ल पाटील, बापू असंगी, राजू घारे, वसीम पठाण, सैफ अली पठाण, फारुख जमादार, रसूल पट्टेकरी, लियाकत बागवान, विलास पाटील, शंकर पाटील, राजमोहम्मद गरगरे, अभिजित पाटील, अरुण भविरे, आर पाटील, अनिल दळवी, अभय पाटोकले, सुरेश बिंदगे, नायकू दळवी, धनाजी पाटील, नरदेकर, वकील देवराज मगदूम, विष्णुपंत माळे आदी उपस्थित होते। आभार शरदचंद्र पराडकर यांनी मांडले। मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ।